पकडायला घेतला. आज नवी मुंबई महानगरपालिका या वाशी या रुग्णालयात मी असून माझी भगिनी सोनम करण डोंगरे हिचा आज या प्रशासनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. महापौरांनी आणि आयुक्तांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आपलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ महानगरपालिका रुग्णालयातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयातील प्रशासकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कथित निष्काळजीपणामुळे एका 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेला आणि तिच्या पोटातील निष्पाप बाळाला आपला जीव गमवावा लागलाय. सोनम डोंगरे असे या दुर्दैवी मृत महिलेचं नाव असून त्या अवघ्या 19 वर्षांच्या होत्या. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला सोनम डोंगरे यांच्या मृत्यूने त्यांचं कुटुंब संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं असताना दुसरीकडे याच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रिचा मिश्रा नावाच्या दुसऱ्या एका गर्भवती महिलेची प्रकृती ही याच कारणामुळे खालावल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. या संपूर्ण प्रकरणामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा बुरखा टराटारा फाटला असून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी यंत्रणेवर आता सर्व स्तरातून प्रचंड टीका केली जाते. या प्रकरणात नेमकं काय घडलं, पालिकेचा नेमका काय भोंगळ कारभार समोर आलाय, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत वेदनादायी आहे. सोनम डोंगरे या त्यांच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्यामुळे नियमित तपासणी आणि उपचारासाठी ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात गेल्या होत्या. त्या 8 महिन्यांच्या गर्भवती असताना कुटुंबातील सर्व सदस्य अत्यंत आनंदी होते आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहत होते. रुग्णालयात गेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि काहीतरी किरकोळ वैद्यकीय अडचण असल्याचं सांगत त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून कुटुंबियांनी सोनम यांना तिथं दाखल केलं. मात्र हाच विश्वास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला. याची पुसटशी कल्पना कुटुंबातील कोणालाही नव्हती. सोनम यांना दाखल करून घेतल्यानंतर काही वेळातच तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना एक इंजेक्शन दिलं. हे इंजेक्शन नेमकं कशाचं होतं आणि ते कोणत्या डोसमध्ये देण्यात आलं याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नातेवाईकांना देण्यात आली नव्हती. इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच सोनम यांची प्रकृती वेगानं बिघडू लागली. त्यांना तीव्र त्रास होऊ लागला, श्वास घेण्याच्या अडचण निर्माण झाली आणि त्यांचं शरीर औषधाच्या दुष्परिणामामुळे प्रतिसाद देईनासं झालं. सोनम यांची खालावलेली प्रकृती पाहून त्यांचे नातेवाईक प्रचंड घाबरले आणि त्यांनी तातडीनं तेथील डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र राजमाता जिजाऊ रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आलं. रुग्णाची अवस्था हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच रुग्णालयानं तात्काळ हात झटकले आणि सोनम यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील महानगरपालिकेच्या मुख्य संदर्भ रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. अत्यंत गंभीर आणि चिंताजनक अवस्थेत सोनम यांना वाशी येथील रुग्णालयात आणण्यात आलं. वाशी रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु औषधाचं रिॲक्शन इतकं तीव्र होतं की उपचारादरम्यान सोनम डोंगरे आणि त्यांच्या पोटातील 8 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज नवी मुंबई महानगरपालिका या वाशी या रुग्णालयात मी असून माझी भगिनी सोनम करण डोंगरे हिचा आज या प्रशासनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काल ऐरोली हॉस्पिटल इथं ती चेकअपसाठी गेली असता तिला काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं तर तिला ऍडमिट करून घेतलं. ती व्यवस्थितही होती, पण वाशी ऐरोली इथे तिला काहीतरी इंजेक्शन देण्यात आलं. असे 2 पेशंट आहेत, एक मिश्रा म्हणून आहे आणि सोनम करण डोंगरे. हिला तिथं बेशुद्ध अवस्थेत तिथं होती. 3 तास तिथं ठेवण्यात आलं ऐरोलीमध्ये आणि त्यांनी सांगितलं नंतर वाशीला हलवलं. इथं आल्यानंतर तिचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या प्रशासनाने नाही होत, त्यांनी वारंवार डॉक्टरांना विचारलं तुमच्याकडून होत असेल तर आम्हाला कळवा, नाही तर आम्ही दुसरीकडे हलवतो. डॉक्टरांनी त्यांना काही न सांगता तिथं पेशंट बेशुद्ध असताना 3 तास त्यांनी दवाखान्यात तसंच ठेवलेला आहे. या डॉक्टरांविरोधात काहीतरी केलं गेलं पाहिजे. प्रशासनाला आमची एक विनंती आहे की आमच्या परिवाराला इथे न्याय देण्यात यावा. आमचा पेशंट गेलेला दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, हे याची जबाबदारी कोण घेणार? डॉक्टरांनी सांगायला हवं की त्यांना होतं त्यांच्याकडे तर सांगा, नाही दुसरीकडे हलवलं असतं आम्ही. वाशी हॉस्पिटलमध्ये 3 तास पेशंट तसाच ठेवला. अजून दुसरा पेशंटही आतमध्ये ऍडमिट आहे, त्याला सांगतात की क्रिटिकल आहे. आता त्यांची काय न्यूज आहे ती माहित नाही, पण आमचा पेशंट गेलेला, आमच्या परिवाराची व्यक्ती गेलेली आहे. मी सर्व राजकारणी असो या प्रशासन असो, मी सगळ्यांना विनंती करतो की आमच्या परिवाराला न्याय देण्यात यावा. बस एवढंच बोलतो मी. सोनम
यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच वाशी रुग्णालयाच्या परिसरात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे आणि वेळीच योग्य उपचार न मिळाल्यामुळेच सोनम आणि त्यांच्या बाळाचा अंत झालाय, असा थेट आणि गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय. हा निव्वळ मृत्यू नसून हा वैद्यकीय हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे झालेला खून आहे, अशी भावना संतप्त नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. ही घटना एवढ्यावरच मर्यादित राहिली नाहीये. ज्यावेळी ऐरोलीच्या रुग्णालयात सोनम यांना ते इंजेक्शन देण्यात आलं, नेमक्या त्याच वेळी रिचा मिश्रा नावाच्या दुसऱ्या एका गर्भवती महिलेलाही तेच औषध किंवा इंजेक्शन देण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे हे इंजेक्शन घेतल्यानंतर रिचा मिश्रा यांची प्रकृती अत्यंत वेगानं बिघडली. त्यांनाही तातडीनं वाशी येथील मनपा रुग्णालयात हलवावं लागलं, जिथं त्यांची सध्या प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी 2 गर्भवती महिलांची प्रकृती एकाच प्रकारच्या इंजेक्शनमुळे बिघडल्यानं या संपूर्ण औषध पुरवठ्यावर आणि डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. आहे. काल 30 तारखेला ऐरोलीच्या महानगरपालिकेमध्ये मला वाईफने 8व्या महिन्यासाठी ट्रीटमेंटसाठी गेलेलो 30 तारखेचा. तर त्यांनी सांगितलं की 2 दिवस ॲडमिट ठेवावं लागेल. तर मी एक दिवस झाला होता, रात्रभर त्यांनी ॲडमिट केलेलं आणि दुपारी 12च्या 1च्या आसपास त्यांनी एक इंजेक्शन दिलं. त्याचं इंजेक्शन रिएक्शन झालं आणि माझी वाईफ बेशुद्ध पडली. तर सुमारे 3 तास त्यांनी तिथं जाऊन हेच थांबून ठेवलं की नाही पेशंट आहे वगैरे हे करून त्यांनी हे केलं आणि बोलले की एंड मोमेंटला बोलले की तुम्ही वाशीला जावा. आणि मग वाशीला घेऊन आलो. तिथं फक्त एका तासाच्या आतमध्ये त्यांनी मृत्यू घोषित केलं. मला याचा जाब पाहिजे. या महानगरपालिकेने जाणून बुजून माझ्या वाईफला हे केलेलं आहे, याचा मला जाब पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाला थेट इशारा दिलाय. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर एकत्र येत प्रशासनाचा तीव्र निषेध केलाय. गेली अनेक वर्ष नवी मुंबई महानगरपालिका आपल्या नागरिकांना अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवत असल्याचा मोठा डांगोरा पिटते. कोट्यवधी रुपयांचं बजेट आरोग्य व्यवस्थेवर खर्च केलं जात आहे. मात्र जर महानगरपालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये गरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या लेकी सुना सुरक्षित नसतील तर त्या अत्याधुनिक सुविधांचा काय उपयोग, असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केला. नागरिकांच्या करातून चालणाऱ्या या रुग्णालयांमध्ये औषधांची गुणवत्ता तपासली जाते का, डॉक्टरांची पदवी आणि त्यांचा अनुभव योग्य आहे का, अशा अनेक बाबींची आता चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जनतेतून होतीये. मागणी याची की त्यांनी आता जे इंजेक्शन दिलीत त्या 2 महिलांना, त्या ताईंना, त्याच्यातले ते एक तर ऑफ झालेले डोंगरे म्हणून. विषय काय की त्यांनी इंजेक्शन थांबवलीत ती, त्याच्या जागी त्यांनी गोळ्यांचा डोस चालू केलेला आहे. पण प्रथमतः ही जबाबदारी आयुक्तांनी, महापौर आणि नवी मुंबईच्या आरोग्य विभागाने घ्यायला पाहिजे. आणि आम्ही इथं बघितलं ठीक आहे हॉस्पिटल आहे म्हणून आम्ही शांतपणे इथे येऊन, कारण इथं डिलिव्हरीचे पेशंट असतात त्याच्यासाठी आम्ही शांत म्हणून इथं आलोय. पण ही जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे. त्यांच्या कुटुंबाला अजून हे भेटायला नाही गेले. पण नवी मुंबईचे आयुक्त करतात काय, कारण जीव गेलेला आहे. जीव गेला असताना महापौर नवी मुंबईच्या आणि आयुक्त आणि आरोग्य विभाग यांनी प्रथमतः त्यांच्या कुटुंबाला भेटायला पाहिजे होतं. तसं न करता हे त्यांची वाट बघतात की त्यांना पुढे न्यायचं नाही, त्यांच्या अजून पोस्टमॉर्टम कसा करायचा. तर मला कुठं तर खंत वाटते की ह्या गोष्टी अशा झाल्या नाही पाहिजेत. कारण ऐरोलीमध्ये खूप गरीबातले गरीब वर्ग इथं येतात. आता त्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्मिती झाली, कारण डिलिव्हरीच्या सगळ्या महिला घाबरलेल्या आहेत. आम्ही खाली गेलो तर सगळ्या महिलांना भीती वाटायला लागली. तर ती भीती वाटत असताना आम्ही ह्या मॅडमला, डीन मॅडमला भेटायला आलो की ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, याच्यासाठी जाब विचारायला आलो. आज आमच्या प्रभागातील एक भगिनी सोनम करण डोंगरे, वय 19, हिचं महानगरपालिकेच्या जे आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी जे आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो की सोनम डोंगरे ही महिला त्या ठिकाणी प्रेग्नेंट होती. तिला सोनोग्राफीला घेऊन गेले होते आणि पाणी कमी आहे म्हणून त्या ठिकाणी ऐरोली या ठिकाणी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. ॲडमिट केल्याच्या नंतर आज दुपारी त्या ठिकाणी कुठलं इंजेक्शन त्या महिलेला दिलं गेलं हे कुठेतरी जे आहे परिवारापासून लपवलं गेलं. इंजेक्शन दिल्याच्या नंतर जे आहे रिॲक्शन झालं आणि त्यानंतर 3 तास ती महिला ऐरोलीच्या हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडली होती. आणि 3 तासाच्या नंतर तिकडचे डॉक्टर म्हणतात का आपल्याला या ठिकाणी महिला क्रिटिकल झालेली आहे, वाशी या ठिकाणी हलवावे लागेल. आणि वाशी या ठिकाणी ॲडमिट केल्या असत्या. दुर्दैवीरित्या सोनम डोंगरे या भगिनीचं जे आहे मृत्यू झाला. त्याचसोबत तिच्या पोटामध्ये असलेलं 8 महिन्याचं बाळ देखील त्या ठिकाणी दुर्दैवी त्याचं देखील मृत्यू झालं.
तिच्यासोबतच एक रिचा पवन मिश्रा नावाची महिला देखील ऍडमिट होती. तिला देखील अशाच पद्धतीने जे आहे इंजेक्शन दिल्याच्या नंतर रिॲक्शन झालं आणि ती देखील आता वाशी हॉस्पिटल या ठिकाणी क्रिटिकल आहे. महानगरपालिकेच्या डॉक्टरांना विचारलं गेलं असता उडवाउडवीची उत्तरं या ठिकाणी जे आहे MOH असतील त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. नक्की ह्याला जबाबदार कोण आहे याचं कुठेतरी चौकशी होणं गरजेचं आहे आणि तात्काळ जे संबंधित डॉक्टर्स असतील त्यांना या ठिकाणी जे आहे निलंबित केलं पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला या ठिकाणी करत आहे. मनसेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलंय की संपूर्ण प्रकरणाची अत्यंत उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि विनाविलंब चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी केवळ नावापुरती नसावी तर यामध्ये बाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असावा, जेणेकरून पालिका प्रशासन आपल्या चुकांवर पांघरून घालू शकणार नाही. जर चौकशीत कोणतीही हलगर्जीपणा समोर आला तर संबंधित दोषी डॉक्टर, नर्स आणि औषध पुरवठादारांवर तातडीनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. मनसेनं प्रशासनाला स्पष्ट शब्दात सुनावलंय की नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि जीवाशी होणारी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची एकही काच शाबूत ठेवली जाणार नाही. या इशाऱ्यामुळे पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज या ठिकाणी 2 महिलांना जे ड्युडिनॉल आणि डेक्सा इंजेक्शन जे दिलेले आहे त्यात एक महिलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. ही खूप दुःखद घटना आहे. दुसरी बाई व्हेंटिलेटरवर आहे, ती सुधारण्याची व्यवस्थित आहे, परंतु दोघांचा एकीचा उपचार चालू आहे, एकीचा डेथ झाला आहे. हा याची कोणी दोषी असेल त्याच्यावर ती कारवाई केली जाईल. याच्यावर कमिटी तयार करू आणि कमिटी घेऊन याचा व्यवस्थित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. या वाढत्या दबावानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि महापौरांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष उच्चस्तरीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेव्यतिरिक्त इतर महापालिकांमधील ज्येष्ठ आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश केला जाणार आहे. ही समिती रुग्णालयातील CCTV फुटेज, सोनम डोंगरे, रिचा मिश्रा यांच्या देण्यात आलेल्या औषधांमध्ये रेकॉर्ड, सोनम डोंगरे आणि रिचा मिश्रा यांना देण्यात आलेल्या औषधांचे रेकॉर्ड, त्या रात्री कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती आणि मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल या सर्व बाबींचा बारकाईनं अभ्यास करणार आहे. तसेच संबंधित इंजेक्शनच्या संपूर्ण बॅचचा साठा जप्त करण्यात आला असून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय, जेणेकरून औषधात काही भेसळ किंवा दोष होता का हे स्पष्ट होऊ शकेल. परवा मुंबईत चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळलं, त्यात 12 मुलं जखमी, एक चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काल नवी मुंबईतच 2 मुलींना पालिकेच्या निष्काळजीपणामुळे करंट लागला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. आणि कालच ही घटना, त्यामुळं तुमचा आमचा करोडो रुपयांचा टॅक्स जातो कुठं की यांना झोपा काढण्यातून या यंत्रणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये, असे अनेक संतप्त सवाल आता सर्वसामान्य उपस्थित करतात. एकंदरीत या घटनेनं सरकारी आणि पालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्यात. सर्वसामान्य नागरिक खासगी रुग्णालयांचा अवाढव्य खर्च परवडत नसल्यामुळं मोठ्या आशेनं महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जातात. मात्र तिथं गेल्यानंतर जर त्यांच्या जीवाशीच खेळ होणार असेल तर त्या जनतेनं न्याय कोणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न आहे. सोनम डोंगरे यांच्या कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर कधीही न भरून निघणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.